8 महिन्यांपूर्वी केलेल्या अपमानाचा मनात राग धरून तरुणीचा खून केल्याची घटना यवतमाळ येथे घडली। या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने 48 तासात छडा लावून आरोपीला ताब्यात घेतले आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक कुमार शिंता यांनी 17 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। दरम्यान यवतमाळच्या या मर्डर मिस्ट्री प्रकरणी काय घडलं होतं पाहूयात आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। काय आहे प्रकरण? लोहाऱ्याच्या शुभम कॉलनीतील तक्रारदार भोला पेटकर यांनी रविवार 15 डिसेंबरला तक्रार दिली। तक्रारीनुसार त्यांची मुलगी धनश्री ही गुरुवार 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता परीक्षेसाठी महाविद्यालयात गेली, मात्र ती घरी परत आली नव्हती। त्याच दरम्यान मादनी घाट ते बोरगाव धरण परिसरात मृतदेह आढळून आलं। तिला डोक्यात दगड टाकून ठार मारलेलं दिसतंय अशी माहिती ग्रामीण पोलीस यवतमाळ यांना मिळाली। त्यावरून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी यवतमाळचे गुन्हे शाखेचे पथक परिसरात माहिती घेत होते। यातील मृतक धनश्रीला प्रमोद कोदाणे याच्या गाडीची 8 महिन्यांपूर्वी ठेच लागल्याने लोकांनी प्रमोद याला मारहाण केले होते आणि त्याचा राग मनात त्या प्रमोदच्या होता। त्यामुळे प्रमोदने धनश्रीची जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली। नेहमी जाता येता तो त्याला बोलत होता। घटनेच्या दिवशी त्याने तिला महाविद्यालयात सोडून दिले। पेपर किती वाजता संपतो, तुला घ्यायला येतो असे सांगून प्रमोद गेला अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती। त्या अनुषंगाने पोलीस शोध घेत होते। प्रमोद हा यवतमाळ येथील एका नाक्यावर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगून टाकला। गुरुवार 5 डिसेंबरला मी धनश्रीला संध्याकाळी 5 वाजता धामणगाव रस्त्यावरील वाधवानी कॉलेजमध्ये घ्यायला गेलो। तिला म्हटलं की शेतातील मजुराला पैसे द्यायचे आहेत। तिच्यासोबत मी पण गेलो। तिला घाटात घेऊन गाडी थांबवली। माझ्यासोबत झालेल्या अपघातामुळे मला लोकांनी मारहाण केली होती, याचा राग आणि वाद उकरून काढला असे त्या आरोपीने सांगितले। म्हणजे जुन्या वादातून हा खून झाला होता। का केला खून? तुझ्यामुळे मला लोकांनी मारले, तू सुद्धा नेहमी माझ्याकडे पाहून हसते व चिडवते म्हणून धक्काबुक्की केली। ती खाली पडली व एक मोठा दगड उचलून आरोपीने तिच्या डोक्यात टाकला। तिचा बदला घेतला व तो घरी निघून गेला अशी कबुली प्रमोद कोदाणे यांनी पोलिसात दिली। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी देखील तांत्रिकदृष्ट्या अत्यंत शिताफीने हा गुन्हा उघडकीस आणला। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात अमोल मुडे, योगेश गटलेवार, साजिद सय्यद, बंडू डांगे, अजय डोळे, प्रशांत हेडाऊ, डगवार, ऋतुराज मेडवे, सलमान शेख, देवेंद्र आदींनी ही कामगिरी यशस्वी केलेली आहे। एकंदरीत गाडीचा अपघात झालेला होता। त्या अपघातामध्ये म्हणजे मयत तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर लोक जमले आणि त्या लोकांनी प्रमोद कोदाणे या आरोपीला चोप दिला होता। ही घटना काही महिन्यांपूर्वी घडलेली होती आणि त्या घटनेतून प्रमोद कोदाणे हा त्या मयत जी मुलगी आहे त्याच्यावर चिडून होता। त्यामुळे त्याने अगोदर त्या तरुणीशी मैत्री केली, त्याच्याशी बोलणं सुरू केलं आणि त्या बोलण्यातूनच त्याने एके दिवशी त्या मयत मुलीचा काटा काढला। एकंदरीत मागील जो अपघातावेळी लोकांनी चोप दिल्याचा राग होता, तो राग मनात धरून प्रमोद कोदाणे याने तिच्याच एका मैत्रिणीची यवतमाळमध्ये हत्या केली आणि ती हत्या म्हणजे तिला एका ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घातलेलं होतं आणि त्या दगड घातल्यानंतर तिची जी बॉडी आहे त्या एका ठिकाणी तिने टाकून दिलेली होती। जेव्हा आई वडिलांना आपली मुलगी कॉलेजला गेलेली परत आली नाही हे जेव्हा कळालं, तेव्हा आई वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली। पोलिसांनी याची तपास चक्रे फिरवली आणि शेवटी एका ठिकाणी एका मुलीची बॉडी आढळली आणि ती बॉडी जे बेपत्ता तरुणी होती तिची आढळली आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण तपास चक्रे वेगाने फिरवले आणि त्याचाच एक मित्र प्रमोद याला ताब्यात अटक केली आणि त्यामध्ये प्रमोदने ही सर्व घटना सांगितलेली आहे। सगळ्यांना माहिती आहे आपला 5 तारीखला या महिन्याला 5/12/2024 ला धनश्री भोला पेटकर 19 वर्षात हा मुली मिसिंग होता।
आणि मिसिंगच्या गुन्हे यवतमाळ शहर पोलीस स्टेशन दाखल होता. त्या तपासमध्ये आता त्याच्यानंतर पण आपल्याला 2-3 दिवस पूर्वी एक मृतक शव भेटला होता. ते यवतमाळ ग्रामीणच्या हद्दीमध्ये भेटला आपल्याला. त्या पूर्ण आपल्याला ते डेड बॉडी आयडेंटिफाय केले तरी ते धनश्री पेटकरच्या म्हणून आयडेंटिफाय झाला. त्याच्यानंतर आपला तपास केला होता. तपास दरम्यान हे मर्डर म्हणजे तपास आपल्याला ओळख झाल्यानंतर आपल्याला क्लिअर झालं की हे मर्डर झालेलं आहे. पण आपल्याकडे काही क्लू नव्हता. त्याच्या CDR काढल्या, आपण पूर्ण टेक्निकल जेवढं पण व्हेरिफिकेशन केला पाहिजे केली. त्याच्यानंतर आपल्याला एक संशयित नाव मिळाला होता. 2-3 लोकांचे मिळाले, पण एक संशयित आपल्याला मिळाल्यानंतर त्यांना सगळ्यांना चौकशी केली तरी संशयित त्याचं नाव आहे प्रमोद नथुजी खोदाने. यांच्या 30 वर्षाचे आहेत. ते बनकर लेआउट वाघापूरमध्ये राहतात. ते आता काबूल पण केले. ते दोघांच्या 8 महिन्यापूर्वीपासून त्यांचा वाद होता. यांच्या जो आरोपीच्या काही गुन्हे पण नाहीये, काही क्रिमिनल बॅकग्राऊंड पण नाहीये. पण 8 महिन्यापूर्वी दोघांचा एक भांडण झालंय, छोटासा ऍक्सिडेंट सारखं झालंय. तेव्हा हे मुलीने त्यांना लोकांना बोलून तिकडे मारहाण झाले. ते मुलांना आरोपीला मारहाण झालं म्हणून सांगतात ते आरोपी. आता तेव्हापासून त्यांना रागात ठेवले, म्हणजे मनात राग ठेवले की त्यांना वाटतं की केव्हा पण मला बदला घ्यायचे म्हणून. त्या दरम्यान आता पूर्ण गेल्या 8 महिन्यापासून त्यांना कधी कधी थोडं फ्रेंडशिप सारखं केले. आणि 5 तारखेला मुलीचा एक्झाम होता वाधवानी कॉलेजमध्ये. ते पैदल जायचा होता. मध्ये हे मुला आरोपी म्हणजे प्रमोद खोदाने भेटला होता. मुलीने त्यांना विचारलं की मला शाळेला सोडून टाका. ते सकाळी सोडले. ते त्याच्यानंतर फिर संध्याकाळी एक्झाम जेव्हा संपतात तुम्ही या म्हटले, तेव्हा आरोपी परत त्यांच्याकडे गेले. तिला पिकअप केले. पिकअप करून ती मुलीला सांगितले की तुम्हाला घरी जायचं सोडायच्या आधी मला माझ्या शेतकडे काही रोजगार लोकांना काही पैसा वाटप करायचे, तिकडे जाऊन येऊ. ते मुली हो म्हटले. 10 मिनिटचं काम म्हटल्यामुळे ती पण हो म्हटले. आणि तिकडे वाघापूर तो डॅम सारखा आहे, ते जंगलमध्ये घेऊन गेले. तिकडे पहिले तिला काली पाडवले. त्याच्यानंतर एक पत्थर घेऊन पत्थरासोबत तिच्या डोक्यावर 3-4 वेळा मारले. त्यामुळे ती लेडी मरण पावला होता. हे पूर्ण ते आरोपीने काबूल पण केले. आणि आपला बाकी आपण पॅरलली बाकी सोर्सेस म्हणजे हे विटनेसेस पण होता. काही तिला लास्ट सीन टीव्हीसाठी आणि आपल्याला फुटेज पण मिळाले. असं पूर्ण आपण व्हेरिफिकेशन केले. एकंदरीत ही क्राईम स्टोरी आहे यवतमाळ मधील. तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली आणि या संदर्भात तुम्हाला काय आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करायचं असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तोपर्यंत पुन्हा भेटूयात पुढच्या एका क्राईम स्टोरीमध्ये. नमस्कार.